माणूस मनाने हायले सच्चा दोस्ती मधला राजा माणूस मनाने हायले सच्चा अरे भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अरे भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सन्माननीय सिंधुदुर्ग जिल्हा राजश्री शाहू महाराज कलाकार बांधव समितीचे अध्यक्ष सन्माननीय संतोष कारणेजी यांना विनंती करतो सन्माननीय सोनू सावंत सन्माननीय संतोष पारकर उपस्थित सर्वांचं या ठिकाणी उपस्थित सर्व मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या महिला भगिनी आणि उपस्थित सर्वांचं माणसाला गावात जास्त किंमत दिली असते ज्या माणसाला आपली गावात पहिल्यांदा किंमत निर्माण केली असं म्हणतात की माणसाला पहिल्यांदा घरात किंमत पाहिजे मग समाज किंमत देतो पण तिथलं सगळं वातावरण बघताना मला असं लागलं होतं की सोनूने आपली घरात किंमत निर्माण केली गोष्ट यानिमित्त सगळं तरुण समाजकारणी आणि राजकारणी या नाहीश्वर आहेत म्हणून आणखी एक आठवण आपल्या सगळ्यांना मी सुद्धा तुमच्यापैकी एक आहे जनतेला की राणे साहेबांनी आतापर्यंत जी जिल्हा परिषद अध्यक्ष राज्यसभेचे अध्यक्ष जी पदवी दिली ती सगळी पहिल्यांदा त्यांनी अनुभवली ती सगळ्यांनी चालवून नाही असे अनुभवले त्यामुळे तुमच्या गावकऱ्यांची किंवा आमच्या मित्रमंडळाची जबाबदारी पार्टीची राहणं केवढी मोठी आहे हे तुम्हाला समजत असतो तुम्ही फक्त आठवण करून दिली की ह्याच्या भविष्यात तेवढंच पार्टी कोणी गावकऱ्यांनिमित्ताने म्हणत आपली सगळी तळेकर आहेत ही सगळी माणसं जी आता समाजकारणात आणि राजकारणात तेवढे आहे आणि या सगळ्या तुमच्या वतीने आणि मी सगळ्या आमच्या मराठा समाजा वतीने तुमचं अभिनंदन करतो आणि असाच कार्यक्रम उत्तरोत्तर होत राहावा कारण वाढदिवसानिमित्त आहे आपण सगळे एकत्र येतो हाच तेवढा होतो येतो म्हणजे गावातली तुमच्या समाजाला असू दे नाहीतर कोणी गावासारखा वाढदिवस असू दे आपण एकत्र येणं ही निमित्त शोधली पाहिजे आणि या वाढदिवसासारखी जर तुम्ही निमित्त शोधला तर आपण आणखी त्याच्या पाठीशी राहून त्याचं कार्य आपण आणखी त्यांच्याकडनं करून घेऊ अशी मी आशा बाळगून त्यांना शेवटच्या पुन्हा एक साहेब असतील निलेश साहेब असतील आणि पूर्ण महाराष्ट्रावर आपला ठसा उमटलेला आहे त्यामुळे भविष्यात याही मतदारसंघाला जास्तीत जास्त संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो माझी मनोबल थांबवतो. यांना विनंती करतोय या कार्यक्रमाची त्यांनी प्रस्तावित करायचे.
माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिर कार्यक्रमाच्या निमित्ताने मैं तेरी हंसी महफिल में फूल लेके आता कोई ने कहा मुझे क्या है करूँगा हर गली का दिल धड़काए मुझे हजारों साल ये तेरी है चमन से तुझको वर्षानुवर्षे ही वाढलेली गर्दी या ठिकाणी जी पाहायला मिळते त्याप्रमाणे हा कार्यक्रम जो होत असतो तो ज्या उत्साहाने होत असतो ते पाहता हा आमचा मराठा समाजाचा महेंद्रसिंग धोनी जो क्रिकेटमध्ये तुमचा ज्या प्रमाणात पुढे गेला त्या प्रमाणात हा राजकारणात आणि समाजकारणातही पुढे जाणार आहे, जाईल आणि जातच राहील अशा शुभेच्छा देतो. विनंती करते कारण तो कार्यकर्त्यांसाठी किंवा गरजू व्यक्तींसाठी धावून जाणारा कार्यकर्ता आहे. कोणाला काम झालं आणि सोडून तिथे गेला नाही किंवा ते काम झालं नाही असं होत नाही. म्हणजे तो अधिकाऱ्यांची भांडे काम करून घे, म्हणजे स्वतःचा स्वार्थ बघण्यापेक्षा आपल्या मित्रमंडळीला गरज माझी आहे ना तर तिथे जाणं गरजेचं आहे. हा बघणारा असा दुर्मिळ मित्र आहे. त्याने सांगितल्याप्रमाणे त्याच्या वाढदिवसासाठी त्याची मित्रमंडळी काय मेहनत घेतात आणि कशी काम करतात हे मी जवळून पाहिलेलं आहे. माझ्या मित्राला वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. पुढच्या आयुष्यात त्याच्या मनासारखे ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या घडून यावं असं मी ते प्रार्थना सांगतो. पुन्हा एकदा सर्व जे आपले रक्तदाते आहेत त्यांचं खास करून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. कारण रक्तदान हे श्रेष्ठ दान समजलं जातं. आपल्या सगळीकडे जर बघितलं विज्ञानाने प्रगती केली, आपल्या बॉडीचे सगळे पार्ट रिप्लेस करता येतात किंवा कृत्रिमरित्या बनवता येतात, पण कृत्रिमरित्या रक्त कुठेही बनवता येत नाही. त्यामुळे ज्या ज्यावेळी ऍक्सिडेंट असेल, डिलिव्हरीचा पेशंट असेल किंवा एखादी सर्जरी असेल त्यावेळी ज्या ज्यावेळी ब्लड लागतं, रक्त लागतं त्यावेळी कोणत्याही रक्तदात्याकडूनच रक्त घ्यावं लागतं. त्यामुळे रक्तदान हे आपलं जीवनदान समजलं जातं, श्रेष्ठ दान समजलं जातं. म्हणून जे कार्यकर्ते जे रक्तदान उत्स्फूर्तपणे करतात, मला तर मी या ठिकाणी आवर्जून सांगेन की आमच्या इथे जवळजवळ पहिल्या 13-14 वर्षापासून जे रक्तदाते त्यातले 70% आजही म्हणजे नेहमी कोणतरी पकडून आणतो अशातलं कधी होत नाही. आम्ही जर लिस्ट काढली तर पहिले जे रक्तदाते होते त्याच्यातले 70% या वर्षी पण मिळतील. म्हणजे उत्स्फूर्तपणे वाढ बघत असतात. रक्तदान सोनू साहेबांचा वाढदिवस कधी येतो आणि रक्तदान करायला आम्ही कधी जातो. अशा प्रकारे माझ्यावर प्रेम करणारे सहकारी
मिळाल्यामुळे मी परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी जमलेल्या गावातील सर्व महिला भगिनी असतील, तरुण असतील, सहकारी ज्येष्ठ नागरिक असतील, सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, आभार मानतो आणि धन्यवाद देतो. तसेच व्यासपीठावर जी मंडळी आलेली आहे पुन्हा या ठिकाणी आले मला शुभेच्छा देण्यासाठी, त्यांचेही आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.